अभी मुझ में कहीं बाकी थोड़ी सी है जिंदगी, जगी धड़कन नहीं, जाना जिंदा हूं मैं तो अभी. ते गाणं गायल्यानंतर जवळजवळ मला एवढं बक्षीस मिळालं की तिथली लोक येऊन येऊन असं म्हणजे ना असं पैशाच्या माळ्यान गळ्यात टाकत अरे बापरे. ती दगड स्टेजवर यायला लागली, स्टेजच्या पाठीमागे मेकअप रूमच्या पाठीमागे पण येऊन पडत होती. बापरे. आता करायचं काय, तर अक्षरशः आम्ही सगळे कलाकारांना असं धरून धरून गाडीमध्ये टाकत होतो. तर हल्ली काय झालेलं आहे, जो मोठा आहे तोच मोठा होत चाललेला आहे, बरोबर. तर कुठेतरी आपले जे लोक काय म्हणतात त्याला, तळागाळातले कलाकार म्हणतो आपण, की ज्यांना प्लॅटफॉर्म भेटत नाही, अशा लोकांनाही कुठेतरी समोर आणलं पाहिजे. मग म्युझिक इंडस्ट्रीमध्ये काय काय बदल होत गेलेत आता? पूर्वी सगळे वादक एकत्र येऊन मग रेकॉर्डिंग व्हायचं. एक जरी चुकला तर ते गाणं परत रिरेकॉर्ड करायचं. सारखंच रिजेक्ट होऊन ते कुठंतरी मन हे झालं नाही का. सारेगममधून नक्की कोणत्या रिझन मुळे बाहेर पडत होते? कर्नाटक मधून मला एक माझा मित्र आहे, तो पण म्युझिक अरेंजरच आहे. त्याचा कॉल आला की अरे असं करायचंय नाही का, की आपल्याला कन्नड मध्ये लावणी करायची. म्हणजे मला ते वाईट वाटलं त्या गोष्टीचं, की आपण त्या 3 शो साठी आपण ही मोठी स्पर्धा गमावली नाही का, असं झालं. हे सध्या जे शो वगैरे चालू आहेत त्याला आपण खरंच लावणी म्हणू शकतो का? नाही, याला लावणी नाही म्हणू शकत आपण. मी तर याला सर्रास डीजे शो असं नाव देईन. तो उडतोय तो तेच मी करतोय तोच दुसरा करतोय, ते नाही सांगणार. काहीतरी वेगळे पण पाहिजे जे लोकांना पण आवडेल. जिथं मला 400-500 व्ह्यूज यायचे ना, तिथं ते लाखाच्या घरात घेऊन यायला लागलं. मग लक्षात आलं की हा कंटेंट लोकांना आवडते, तर आपण या ट्रॅकने जायला पाहिजे. नमस्कार, मी तेजा. भन्नाट तेजा शो या पॉडकास्ट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपल्यासोबत एक अशी व्यक्ती आहे जे गेल्या 20 ते 25 वर्षापासून संगीत क्षेत्रात अत्यंत उत्कृष्ट कामगिरी करत आहेत आणि गेल्या काही दिवसापासूनच इंस्टाग्रामवरती सुद्धा ते प्रचंड व्हायरल आहेत. म्हणजे लॉकडाऊनमध्ये आपण रसोडे में कौन था या डायलॉगला म्युझिकच्या बीटवर खूप एन्जॉय केलं आणि आता तसाच काहीसा कॉन्सेप्ट मराठीमध्ये आणि अगदी सर्वसामान्य लोकांना घेऊन त्यांना फेमस करत इंस्टाग्रामवर प्रचंड धुमाकूळ त्यांनी घातलेला आहे. नमस्कार विशाल सर. भन्नाट तेजा शोच्या या मंचावर तुमचं खूप खूप स्वागत आहे. मला माहिती आहे आजपर्यंत तुम्ही बरेच मंच गाजवलेत, पण आजचा हा मंच थोडा सागळा वेगळा आहे की तुम्हाला तुमची करिअरची जर्नी पूर्णपणे फ्लॅशबॅकमध्ये जाऊन जगासमोर आणायची आहे. तर सुरुवात करायची मग आपल्या एपिसोडला. नक्कीच. ही जी तुमची करिअरची जर्नी आहे ती नेमकी कशी स्टार्ट झाली? गावाकडे माझ्या वडिलांनी एक बेंजो पार्टी काढली होती पहिल्यांदा. म्हणजे गावाकडे बेंजो पार्टी मधून असे लग्नात वगैरे यात्रेत वगैरे वाजवतात. तर तिथे त्यांनी बेंजो पार्टी काढली होती. मी खूप लहान होतो, 6-7 वर्षाचा होतो. मला पण वाजवायची खूप आवड होती. तर वडील मला घेऊन जात नव्हते पहिल्यांदा. मी काय करायचं, मी रडत वगैरे मागे लागायचं, मला घेऊन चला, मला नाही का असं. अशा पद्धतीत मग वाजवायला शिकलो पहिल्यांदा. सुरुवात मी ताशापासून केली. म्हणजे ढोल ताशा पथक असतं ना, ताशा वाजवायचं सुरुवातीला. मग ताशापासून जवळजवळ मला वाटतं 3-4 वर्ष तर ताशा कच्ची असं जे बँजो पार्टी जे वाद्य असतात ते वाजवत होतो. तिथून पुढे मग वडिलांनी काय केलं की मला गाण्यासाठी प्रोत्साहित केलं. म्हणजे गाणं गाण्यासाठी. थोडंसं वाजवण्याचं थोडंसं साईडला राहिलं आणि मी गाण्याकडे शिकलो. म्हणजे खरं तर वडीलच तुमचे मेन गाईड म्हणू शकतो आपण. म्हणजे लहानपणी माझे गुरु म्हणजे वडीलच. म्हणजे असं वैयक्तिक असं कुठे शिकलो नाही की क्लास लावला वगैरे, असं काहीच नाही. वडिलांनी शिकवलं. म्हणजे तुम्ही म्युझिशियन सोबतच सिंगर पण आहात. मग म्युझिक क्षेत्रामध्ये आतापर्यंत तुम्ही काय काय केलं? म्युझिक मध्ये मी वाद्य परकशन सगळे वाजवतो. म्हणजे सगळ्या प्रकारचे. ऑक्टोपॅड असू दे, ढोल ताशा कच्ची, परत ड्रम्स असतील. म्हणजे वाजवायची जेवढे स्टिकचे वाजवायचे जेवढे वाद्य आहेत ते सगळे मी वाजवतो. मग ते कसं असतं की लाईव्ह असं गाण्याच्या वेळेला ते वाजवलं जातं की पहिल्यांदा ते वाजवून स्टोअर केलं जातं काही म्युझिक वगैरे? आता ज्यावेळेस रेकॉर्डिंग होतं ना गाणं, तर त्याचे काही स्टेप्स असतात की आधी रिदम रेकॉर्ड करायचा असतो, म्हणजे वाजवून. म्हणजे कंपोजरने कंपोज केलेलं असतं, संगीतकारांनी म्हणजे ते संगीत मॅच केलेलं असतं टोटल. आधी त्याचा रिदम बनतो.
म्हणजे आधी रिदम बनतो गाण्याचा, नंतर ट्रॅक भरले जातात. अच्छा. अशा पद्धतीत एक 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 वाद्य म्हणजे भरत जातो गाण्यामध्ये. ओके. आणि ते मिक्सिंग करायचे हा, सगळं. नंतर टोटल सगळं काम झाल्यानंतर म्हणजे वाद्य काम, मेलडीचं काम, नंतर सिंगर येऊन गातात, मग ते एक गाणं तयार होतं. आतापर्यंत तरी किती गाण्यांना म्युझिक दिलंय तुम्ही? मी बाहेरची जर सगळे टोटल काढली ना तर मला वाटतं 1000 गाणी असतील. 1000. बापरे, 1000 गाणी. हा. आणि गायलेली गाणी किती असतील तुमची? मी गायलेली आहेत तशी मला वाटतं 100-150 तर असतील. आहेत तशी. मग तुम्ही गायलेल्या गाण्याला पण म्युझिक तुम्हीच दिले का? हो, मीच दिलेलं आहे. आणि काही गाणी अशी पण आहेत की मला गाऊन घेतले दुसऱ्या म्हणजे संगीतकारांनी वगैरे, अशी पण आहेत. अच्छा, की म्हणजे ज्यांना माझा आवाज आवडलाय अशांनी पण मला बोलवून गाऊन घेतलं. एखादं असं हिट सॉन्ग तुमचं? सगळ्यात पहिल्यांदा जे म्हणजे हिट दिलं ते मला वाटतंय पुष्पा पिक्चर मधलं सामी सामी मराठी. हे जे सामीचं मराठी वर्जन पण तुम्ही क्रिएट केलेलं आहे? म्हणजे ते फर्स्ट व्हर्जन मी केलं होतं अच्छा, महाराष्ट्रामध्ये. अच्छा. हा. आणि ते लोकांना एवढं आवडलं ना की म्हणजे व्हायरल गेलं होतं ते. हा, बरोबर. ते फर्स्ट होतं माझं. मग तो कॉन्सेप्ट कसा काय डोक्यात आला? ऍक्च्युली काय झालं की मला वाटतं पुष्पा ज्यावेळेस रिलीज झाला ना त्यावेळेस मराठी व्हर्जन मध्ये कुठलं तरी आधीच एक गाणं आलं होतं, श्रीवल्ली, राईट. तर ते चांगलं लोकांना आवडलं होतं आणि ते मी बघत होतं की याला आपण पण काहीतरी करायला पाहिजे होतं, नाही का. मग म्हणलं सामीचं कोणीच केलं नव्हतं, म्हणजे मी चेक करत होतो युट्यूबवर कोणी टाकलंय का, दिसत नव्हतं तर मी करून टाकलं ते. मग ते एवढं म्हणजे रन झालं की लोकांना आवडलं ते. मग त्याच्यामध्ये परफॉर्म नक्की कुणी कुणी केलेलं? सॉन्ग गायलं कुणी, लिहिलं कुणी, म्युझिक? ऍक्च्युली ते गाणं मीच तयार केलं, म्युझिक पण मीच केलं, त्याचे शब्द पण मीच केले. म्हणजे ते हिंदीत त्याचं आधी केलं, म्हणजे काय म्हणतात ट्रान्सलेट केलं आणि त्याचं मराठीत केलं, कुठे काय मॅच करायचं. आणि त्याच्यावर परफॉर्म पण माझ्या मिसेसनीच केला तो. ऍक्च्युली ती पण एक आर्टिस्टच आहे लावणी क्षेत्रात, म्हणजे तिनं भरपूर योगदान दिलेलं आहे महाराष्ट्राला. त्या पद्धतीने मग ती गाते पण आणि डान्स पण करते. नाव कळू शकते का? नाव आहे चैत्राली राजे. ते चैत्रालीचा नाद करायचं नाही वगैरे, ती टॅगलाईन त्यांचीच ना? येस. ओके, सो ते आम्ही म्हणजे पेपरमध्ये वगैरे प्रचंड वाचलेलं आहे. ते रोज असायची त्यांची टॅगलाईन, इथे शो आहे तिथे शो आहे. प्रचंड त्या काळी त्यांनी म्हणजे मार्केट गाजवलं होतं. खूप नाव होतं त्याचं. आणि एक म्हणतात ना की आपली संस्कृती जपत जी लावणी होती, खरी लावणी ती त्यांच्याच काळची. आता लावणीचं स्वरूपच पूर्ण प्रॉपर बदललं. लावणी जी काय असते ती त्या काळात होती. बरोबर. आता कुठेतरी त्याला वेगळं रूप आलेलं आहे आणि ते लोकांच्या म्हणजे मनावर आहे, नाही का. बरोबर. तुमच्या क्षेत्रात असं कधी होतं का, म्हणजे म्युझिक तुम्ही क्रिएट करताय पण तिथं पण काही पार्शालिटी होते? आपण म्हणतो ना असं की करतंय एक जण पण त्याचं क्रेडिट मिळते दुसऱ्यालाच, असं कधी झालंय का? तशा बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत, पण आता कसं आहे मला नाही कुणाचं नाव घ्यायचं नाही, पण झालेले आहेत बऱ्यापैकी. म्हणजे कसं होतं की कधी कधी संगीत देणारा एक असतो आणि आजकाल तर असं झालेलं आहे की थोडीशी चाल लावलीत की कंपोजर म्हणतोय मी स्वतःच संगीतकार आहे. असं बऱ्याच ठिकाणी होत आहे, पण शक्यतो आता नाही होणार, कारण आता कॉपीराईटच्या ज्या दृष्टीने गोष्टी आहेत स्ट्रिक्ट झालेल्या आहेत, त्याच्यामुळे सगळे काय म्हणतात त्याला अग्रीमेंट आधीच होतं. तुमचा कॉन्टेंट सोशल मीडियावरती अपलोड करायला कधी सुरू केला? मी आधी काय करायचो, माझ्या रेकॉर्डिंगचे काही म्हणजे फोटोज वगैरे व्हिडिओज टाकत होतो आणि मी स्वतः काही गाऊन टाकत होतो, जे लोकांना आवडत होते तेवढ्यावरच समाधान. आणि मग ते एक टर्निंग पॉइंट असा कधी ठरला सोशल मीडियातला की आता तुम्ही ते कंटिन्यू सुरू केले? टर्निंग पॉइंट तसं म्हटलं तर मला वाटतं आता ना या 2 महिन्यामध्ये ठरलाय, कारण मी जो कंटेंट आता करतोय तो लोकांना एवढा आवडतोय की जवळजवळ ते म्हणजे हजारो लाखो असे येतात त्याला व्ह्यूज, मिलियन मध्ये जातात व्ह्यूज आणि कमेंट्स पण तसे येत आहेत. आणि त्यातून समाधान पण एवढं वाटतंय की चला कुठेतरी आपण लोकांना कळतोय आणि कंटेंट आवडतोय लोकांना. आता तुमचा कॉन्टेंट मी बघितला, थोडक्यात काय करताय की दुसऱ्या कुणीतरी असं म्हणजे त्याला चालही नसली तरी गाऊन टाकलं तरी त्याला तुम्ही एक प्रॉपर म्युझिकने ऐकण्याजोगं करताय. तर आतापर्यंत आपण बघितलं की जर सोशल मीडियामध्ये अशा गोष्टी टाकायच्या तर त्या ऑलरेडी जे फेमस लोक आहेत त्या लोकांचे पण व्हिडिओज तुम्ही वापरू शकत होता, जेणेकरून तुम्हालाही फेम मिळू शकत होता. पण तुम्ही निवडतानाच जी लोक कुणाला माहितच नाहीयेत असं खेड्यापाड्यातलं वगैरे कॉन्टेंट उचलण्यामागचं रिझन काय? त्यामागचं रिझन म्हणजे मला असं वाटतं की जो रिअल टॅलेंट आहे कुठेतरी खेड्यापाड्यात खूप आहे अजूनही,
तर हल्ली काय झालेलं आहे, जो मोठा आहे तोच मोठा होत चाललेला आहे. बरोबर. तर कुठेतरी आपले जे लोक काय म्हणतात त्याला, तळागाळातले कलाकार म्हणतो आपण, की ज्यांना प्लॅटफॉर्म भेटत नाही, अशा लोकांनाही कुठेतरी समोर आणलं पाहिजे. कारण त्यांना डायरेक्ट कोणीतरी मूवीचं गाणं किंवा अल्बमचं गाणं कोणी गायला बोलवणार तर नाही. मग ह्या माध्यमातून निदान त्यांची ओळख पण होईल आणि एक समाधान पण भेटतं ना, की बाबा आपण एखाद्या गरीबाला साथ देतोय. हा विषय मला कुठेतरी चांगला वाटतोय. सो सोशल मीडियामध्ये आता बरेच अनुभव आले असतील तुम्हाला, मग ते चांगले पण असतील आणि वाईट पण असतील. काही असे अनुभव? आता थोड्या दिवसापूर्वीच आता कसं व्हायचं, मी म्युझिकचं काम करतोय, त्यामुळे आम्हालाही थोडे बुस्टिंग लागते इन्फ्लुएन्सरची, नाही का, म्हणजे सोशल मीडियावरचे रील स्टार असतात. तर कसं व्हायचं की काही गाण्यांसंदर्भात आम्ही त्यांना मेसेज करायचो, कॉल करायचो, पण ते रिसिव्ह पण करत नव्हते. मग मी काय करायचो की मेसेज टाकत होतो की असं असं गाणं आहे, त्याच्यावर एखादं रील टाका वगैरे, पण इग्नोर करत होते बरेचसे लोक, नाही का, मोठमोठी म्हणजे आहेत रील स्टार खूप, ते इग्नोर करायचे मेसेजला आणि काही म्हणजे उत्तरच द्यायचे नाही. पण आता विषय असा झाला की माझ्याच रील एवढ्या पळत आहेत की ते, नाही का, हळूहळू तेच कुठेतरी मेसेज टाकायला चालू करतात आणि कसे आहात वगैरे वगैरे असं, नाही का, म्हणजे ते आता तुमच्याशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करतात. सो तुम्ही लाईव्ह शो वगैरे पण करता ना? जसं की काय काय केलेलं आहे? लाईव्ह शो मध्ये मी गाणी म्हणायचं किंवा वाजवायचं सगळी काम करतो. कशा कशामध्ये दिलेले आहेत, म्हणजे कोणते कार्यक्रम? ऑर्केस्ट्राचे. ऑर्केस्ट्राचे म्हणजे ती लाईन सोडली मी कधीच बँजोची. जवळजवळ मला वाटतं 2007 नंतर मी ती बंदच केलं. म्हणजे आधी बँजो मध्ये होता, नंतर ऑर्केस्ट्रा मध्ये आला. तिथून मग थोडस लाईफ चेंज होत गेलं. तो टर्निंग पॉइंट राहिला. किती साली आला ऑर्केस्ट्रा मध्ये? 2007. अच्छा. 2007 साली. मग त्यावेळेच्या अशा काही आठवणी आहेत का, म्हणजे पहिलं एखादं सॉन्ग वगैरे एखादं आवडलं की वन्स मोर वगैरे मिळायचं लोकांकडून? शक्यतो खेड्यापाड्यांमध्ये हे ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम चालायचे, मग तेव्हाचा काही किस्सा आहे का? एक किस्सा मला आठवतोय. इकडेच कुठेतरी कार्यक्रम होता नाशिक साईडला. तर माझा आवाज लहानपणी थोडा बारीक होता म्हणजे एकदम पातळ आवाज होता, आता आहे असं नाही. तर थोडासा म्हणजे लेडीचा व्हॉइस कसा येतो ना तसा, म्हणजे लहान मुलांचा असतो तसा आवाज होता. तर मी त्यावेळेस गाणं गायलं होतं, मेरी डोलना गाणं गायलं होतं. आणि ते गाणं गायल्यानंतर जवळजवळ मला एवढं बक्षीस मिळालं की तिथली लोक येऊन असं म्हणजे ना असं पैशाच्या माळ्याने गळ्यात टाकत होते. अरे बापरे. आणि अक्षरशः मला म्हणजे मला कळत नव्हतं की चाललंय काय नेमकं, नाही का. म्हणजे खरी कदर टॅलेंटची त्या काळी लोकांना होती. म्हणजे गायला लागले की म्हणजे लोक उचलून धरायची, एकदम असे खांद्यावर वगैरे घेऊन नाचायची. आणि मग या ओव्हरऑल या जर्नी मधला एखादा वाईट पण किस्सा असेल? वाईट पण आहे ना किस्सा. म्हणजे आता पूर्वी कसं असायचं, गावाकडे खूप भांडणं असायची. म्हणजे जिथे कार्यक्रम व्हायचे ना तिथे म्हणजे आता ते गाववाल्यांचं असायचं काही ना काही, नाही का. ते कलाकारांवर यायचं कधी कधी. कलाकारांचे कार्यक्रम चालू झाला की यांची भांडणं लागायची, त्यात ते दगड फेक वगैरे मारामाऱ्या असं पण भांडण व्हायच्या सगळ्या. मग असं एकदम आहे का कोणता किस्सा? आहे ना, एका गावामध्ये झालं होतं असं, खूप भांडणं लागली. म्हणजे ती दगड स्टेजवर यायला लागली, स्टेजच्या पाठीमागे मेकअप रूमच्या पाठीमागे पण येऊन पडत होती. बापरे. आता करायचं काय? तर अक्षरशः आम्ही सगळे कलाकारांना असं धरून धरून गाडीमध्ये टाकत होतो की त्या गावातून पहिला आपल्याला बाहेर पडायचंय. कारण ते लोक बघतच नव्हते, नाही का, असं की कोणाला लागते कोणाला नाही. त्याच्यामुळे तो एक वाईट अनुभव होता. आणि त्यावेळेला व्हॅनिटी वगैरे असा प्रकार नाही, त्यावेळेला असं काही नव्हतं, एकदम साधं. म्हणजे मेकअप रूमला पण असं वरती काय नसायचं, साईडला फक्त ते असं एक पडदा मारलेला असायचा आणि मग ते तिथं मेकअप करायच्या मुली आणि आम्ही पुढे वादक. जेंट्स किती मोजून मला वाटते 6-7 जेंट्स असतात कार्यक्रमात, बाकीच्या मुली बाकी काय मग कामगार असतात. तो एक किस्सा वाईट किस्सा होता. आणि त्यावेळेला सिक्युरिटी वगैरे असं सिक्युरिटी काहीच नव्हतं. म्हणजे ते मग तसं बघायला गेलं तर आताच्या ह्या लावणी किंवा या कार्यक्रमांना बरंच सगळं प्रॉपर असतं त्यांना. आता प्रॉपर झालेलं आहे. आता कसं आहे, व्हॅनिटी आली, गाड्या चांगल्या चांगल्या घेऊन जातात मुली सगळ्या आणि गार्ड्स पण घेऊन जातात काय काय आता. त्याच्यामुळे आता काही टेन्शनचं काम नाही. तुम्ही जसं की आता गेल्या 20 ते 25 वर्षापासून या फील्डमध्ये आहात, मग म्युझिक इंडस्ट्रीमध्ये काय काय बदल होत गेलेत आता? म्युझिक इंडस्ट्रीमध्ये खरं तर खूप बदल झालेत. म्हणजे पूर्वी कसं असायचं माहिती आहे का, पूर्वी रेकॉर्डिंग अशी नव्हती म्हणजे आता जे होतात तसे. पूर्वी सगळे वादक एकत्र येऊन मग रेकॉर्डिंग व्हायची आणि
प्रॅक्टिस पण तेवढी असायची. म्हणजे थोडक्यात एक जरी चुकला तर ते गाणं परत रिरेकॉर्ड करायचं. त्या काळात म्हणजे कलाकार एवढे कष्ट घ्यायचे की अख्खं गाणं ते बसवून यायचंच, आणि टेकला जर चुकले तर परत रिटेक व्हायचं. त्याच्यामुळं लोक काय होतं की काय म्हणतात त्याला, प्रिपरेशन प्रॉपर असायचं आणि न चुकता गाणं व्हायचं. आता तसं नाही राहिलं. आता कसं आहे, प्रत्येक जण कधीही येऊ शकतो, कारण टेक्नॉलॉजी वाढली. प्रत्येकाचं एक एकदा रेकॉर्ड होते आता. म्हणजे 10 लोकांचं जरी काम असलं तर तो एकटा येऊन त्याचं काम करून जाऊ शकतो. असा कुठला इन्सिडेंट की ज्याचा अजून रिग्रेट होते, म्हणजे आपण म्हणतो ना की त्या काळी मी असं केलं असतं तर आज इथं असतो? ऍक्च्युली खरं सांगू का, मला गाण्यामध्ये करायचं होतं सिंगर म्हणून, पण काही गोष्टीमुळे मला पुढे जाताच आलं नाही. म्हणजे मी काही अशा कॉम्पिटिशनचे पण जात होतो ना, ऑडिशन देत होतो, पण 2-3 राऊंड पास व्हायचो आणि परत शेवटच्या राऊंडला बाहेर पडायचो. ती कुठेतरी खंत वाटायची की आपण पण टीव्हीवर दिसावं असं वाटत होतं. मग टीव्ही साठीच्या शो मध्ये कधी गेलाय का ऑडिशन्सला? हा, गेलो होतो ना. कोणत्या कोणत्या? मला वाटतं सारेगमच्या पण दिली होती मी ऑडिशन. मराठी की हिंदी? मराठीला. ओके. म्हणजे त्या काळात जवळजवळ 15-20 वर्षाचा तो जो काळ होता तेव्हा दिली होती. पण नंतर काय लागलं, ते नको वाटायला लागलं, कारण सारखंच रिजेक्ट होऊन ते कुठंतरी मन हे झालं नाही का. त्यापासून म्हटलं मग चला आपण जे आपलं आहे तिकडे ते तर करूयात. किती ऑडिशन दिले असतील तरी? जवळजवळ 7-8 दिली होती. 7 ते 8 ऑडिशन दिली होती. फायनल राऊंड पर्यंत वगैरे असं? हा, म्हणजे फायनलला ते व्हायची गडबड. मग ते बाहेर पडल्यानंतर नको वाटायचं, मग आपण एवढं करतोय नाही का, मग नको म्हटलं आता इथून पुढं थोडं थांबूया, पर्सनल काहीतरी चालू करायला म्हटलं, जे आपलाच टॅलेंट लोक बघतील असं. सारेगममधून नक्की कोणत्या रिझन मुळे बाहेर पडत होते? काय झालं होतं, मी एका ऑडिशनला गेलो ना, त्याच्या आधी मी ना 2 ते 3 शोज केले होते आणि रात्रभर जागरण झालं होतं. म्हणजे खूप अशी झोप नव्हती डोळ्याला. आणि तिसऱ्या दिवशी ते ऑडिशन होतं कोल्हापूरला. जागरणामुळे मला काय झोपच नव्हती. जागरण झाल्यानंतर कसं होतं, आवाज तुमचा लागत नाही प्रॉपर. मग त्या कारणामुळे मी तिथं रिजेक्ट झालो होतो त्यावेळी. म्हणजे मला ते वाईट वाटलं त्या गोष्टीचं, की आपण त्या 3 शोज साठी आपण ही मोठी स्पर्धा गमावली नाही का, थोडक्यात असं झालं होतं. नाहीतर कुठेतरी ते मी आराम केला असता 3 दिवस आणि त्या स्पर्धेला गेलो असतो, कदाचित पुढे पण गेलो असतो. म्हणजे थोडक्यात 2 दगडावरती पाय ठेवायला गेला आणि एक पण हाती नाही लागलं. करंटली आता काय काय काम चालू आहे तुमचं? आता तर प्रॉपर फक्त रेकॉर्डिंग. माझा स्टुडिओ आहे स्वतःचा, रेकॉर्डिंगचेच काम करतो. त्याच्यामध्ये मूवीचे सॉन्ग असतात, अल्बम सॉन्ग असतात, परत बॅकग्राऊंड म्युझिक असतं, म्हणजे जे मूवीजला फॉली वगैरे असतं, अशा बऱ्याच गोष्टी, डबिंग वगैरे सगळं चालतं स्टुडिओला. लावणी वगैरे याला म्युझिक दिले? 2 महिन्यापूर्वी आता एक रेकॉर्डिंग केलं. तर विषय असा होता की कर्नाटक मधून मला एक माझा मित्र आहे, तो पण म्युझिक अरेंजरच आहे. त्याचा कॉल आला की अरे असं करायचंय नाही का, की आपल्याला कन्नडमध्ये लावणी करायची. मी म्हणलं कन्नडमध्ये लावणी कशी करतोय? म्हणलं नाही ना. आधी मी त्याला कन्सेप्ट विचारून घेतला, तर म्हणला की आहे काम आपलं असंच की म्युझिक तुझं लावणीचं लागेल, फक्त त्याचे जे शब्द लिरिक्स असतील ते कन्नडमध्ये असतील. म्हणजे कन्नडमध्ये लावणी. थोडक्यात आपल्या लावणीला आपण काय ढोलकी, तबला ह्या गोष्टी वापरतो, हार्मोनियम, तर ह्या सगळ्या गोष्टी वापरून कन्नडमध्ये लावणी असा एक प्रोजेक्ट केला मी परवा. आता तो येईल थोड्या दिवसात, मला वाटतं रिलीज होईल. म्हणजे थोडक्यात काय तर इतर राज्यांमधले लोक आपली महाराष्ट्रातली लावणी जी आहे ती आत्मसात करायला लागलेत आणि आपले महाराष्ट्रीयन कलाकार लावणी विसरलेत. ते महाराष्ट्रातले कलाकार खूपच लावणी सोडून काहीतरी वेगळं चाललंय. हे सध्या जे शो वगैरे चालू आहेत त्याला आपण खरंच लावणी म्हणू शकतो का? नाही, याला लावणी नाही म्हणू शकत आपण. मी तर याला सर्रास डीजे शो असं नाव देईन. कारण डीजे शोवरच ते डान्स होतात. कारण लावणी अशी नसते. लावणी म्हणजे पूर्ण, म्हणजे की जी लावणी सादर करते असते तिचा पेहराव वगैरे, तिची जी म्हणजे त्याची म्हणजे काय म्हणतात त्याला, ते साडी नेसते किंवा तिचे ते मेकअप म्हणा, म्हणजे प्रॉपर ते एवढं म्हणजे हे असतं की त्याच्यामध्ये कुठेही अंग प्रदर्शन नसतं, की कोणत्याच एज गॅपला ते बघताना कुठलाही वर्ग असू दे तिथे, मग लहान मुलापासून ते म्हाताऱ्या आपल्या आजी आजोबांपर्यंत सगळे लोक लावणी बघतील असा पहिला काळ होता. तो आता राहिलाय असं मला नाही वाटत. कारण आता फक्त आणि फक्त धांगडधिंगा सगळीकडे चालू आहे.
अशी लावणी नसते. कारण पहिली जी लावणी असायची तर त्या काळात तुम्हाला पटणार नाही की थिएटरमध्ये ना एवढी गर्दी असायची की म्हणजे हाऊसफुल व्हायची थिएटर पूर्वीच्या काळी, फक्त लावणी बघायला. अजिबात अशी फालतूगिरी वगैरे काहीच नसायची. म्हणजे कलेला खूप दाद देत होती लोक, लावणी या कलेला. म्हणजे तो काळ आता तर कुठंच नाहीये, कारण आता सगळं जग बदललेलं आहे. तुम्ही या क्षेत्रात आल्यापासून ॲज अ म्युझिशियन तुम्हाला काय काय चॅलेंजेस फेस करावे लागले, किंवा जे आता ह्याच्यामध्ये येऊ इच्छित आहेत त्यांना पण ते फेस करावे लागू शकतात? सध्या म्युझिकच्या क्षेत्रात आहे ना कॉम्पिटिशन खूप आहे. म्हणजे एवढे स्टुडिओज पण झालेत ना, म्हणजे जवळजवळ प्रत्येक किलोमीटरवर आज पुण्यात तर स्टुडिओ आहेत. त्यामुळे नवीन मुलांना खूप कॉम्पिटिटर आहेत. त्यांनी प्रॉपर म्हणजे वर्क करून किंवा अभ्यास करूनच उतरायला हवाय. कारण कॉम्पिटिशन किती असलं तरी जेव्हा तुम्ही इतरांपेक्षा वेगळं काहीतरी वेगळं देताय, आणि काहीतरी तुमच्यात तेवढे गट्स पाहिजेत किंवा टॅलेंट वेगळा काहीतरी पाहिजे. बरोबर, की सेम सगळेच करतात ते त्याच्यामध्ये नाही चालणार. की तो उठतोय तो तेच मी करतोय तोच दुसरा करतोय, ते नाही चालणार. काहीतरी वेगळे पण पाहिजे जे लोकांना पण आवडेल. आणि मग ह्याच्यामध्ये सोशल मीडिया पण तेवढाच रोल प्ले करतोय म्हणू शकतो. सोशल मीडिया म्हणजे कसं आहे, सोशल मीडियावर कसं आहे, चांगलं आणि वाईट दोन्ही हे जात होतं. आणि मला वाटतं त्याच्यामध्ये वाईट जास्त स्प्रेड लवकर होतं बरोबर, चांगल्यापेक्षा. म्हणजे मगाशी जसं आपण बोललो तसं नाही का, की किरकोळ गोष्टीतून म्हणजे जे न टॅलेंट असणारे लोक पण सोशल मीडियातून व्हायरल होत चाललेत आजकाल. बरोबर, अशा पण काही गोष्टी आहेत. त्याच्यामुळे कसं आहे, सोशल मीडिया जेवढा चांगला तेवढा वाईट मला असं वाटतंय. बरोबर, आहे की नाही? की चांगल्याला वाईट आणि वाईटाला चांगलं दाखवण्याचं काम म्हणजे सोशल मीडिया. आणि त्या एका मिनिटाच्या व्हिडिओवरूनच लोक जज पण करायला चालू करतायत की एखादी व्यक्ती त्याच्या रिअल लाईफ मध्ये जरी एकदम प्रॉपर एक टॅलेंटेड व्यक्ती असली तरी त्या लोकांना त्या 1 मिनिटात ते नाही दिसलं तर नको त्या लेवलला जाऊन लोक त्याला बोलणार. आता माझ्या रील्स वरनं सांगतो मी, आता 2-4 मी रील्स गाऊन पण टाकलेत. एवढे व्ह्यूज नाहीत त्याला, पण आता कॉमेडी कंटेंट टाकतो तर ते पण पळतंय. की ज्याला गाताच येत नाहीये पण तरी त्याला तुम्ही म्युझिक देता आणि टाकताय तर ते लोकांना आवडते. म्हणजे असा विषय आहे सोशल मीडियाचा. मग हे तुम्ही सगळं काय प्लॅन करून याच्यामध्ये उतरला की बाय ऍक्सिडेंट असं म्हणू शकतो? प्लॅन तर काहीच नव्हता केला, कारण मी असंच एक टाइमपास म्हणून ती रील केली होती, पण ती खूपच लोकांना आवडली. ते माझे एक मित्र आहेत. अचानकच कसं काय मग ते डोक्यात सुचलं की आपण हे काहीतरी करू? काही नाही, असंच म्हणजे मला पण असं काहीतरी वेगळं करायचं आवड होती की एवढे दिवस करतोय पण काय करावं तरी काय म्हटलं नाही का. म्हणजे कंटिन्युटी म्हणजे स्टुडिओमध्ये प्रयत्न चालूच असतात की करायचं काय की जेणेकरून लोक आपल्याला ओळखतील आणि नाही का रील्स जास्त बघितल्या जातील. मग असंच बसल्या विचार आला, असं रील बघता ती एक व्हिडिओ आली माझ्यासमोर. तर ती व्हिडिओ वरती लावली आणि मी त्याच्यावर म्युझिक बनवलं. ती व्हिडिओ जशी पळायला लागली त्याचे अकाउंट माझं जसं बुस्ट झालं. म्हणजे जिथं मला 400-500 व्ह्यूज यायचे ना तिथं ते लाखाच्या घरात व्ह्यूज यायला लागले. मग लक्षात आलं की हा कंटेंट लोकांना आवडतोय तर आपण या ट्रॅकने जायला पाहिजे. मग पहिला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काय फिलिंग होती? खूप मस्त वाटलं होतं की एवढ्या वर्षाचं कष्ट कुठेतरी 500-600 व्ह्यूज येणारा माणूस त्याला जर अचानक लाखभर व्ह्यूज झाले तर तो खुशच होणार ना. मग काम करायची इच्छा वाढत गेली ना की बाबा चला, म्हणजे आता आपण 500-600 व्ह्यूज साठी का होईना रील बनवत होतो, तासन तास त्याच्यात घालवत होतो, वेळ वाया जात होता, कष्ट वाया जात होते. मग लाखभर व्ह्यूज आल्यावर म्हटलं चला मग रोजच एक रील करायला लागलो. म्हणजे कष्ट करायची अजून इच्छा वाढत गेली. आणि घरच्यांच्या एक्सप्रेशन्स काय होत्या तुमचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, किंवा नातेवाईक वगैरे? मला फोन यायला लागले, काय केलंयस म्हणून नवीन. पण चांगलं वाटतंय म्हणले, आणि त्यांनी पण बरेच लोक शेअर करतात प्रत्येकाला. पण असं होतं ना की जेव्हा आपण एकदम पुढे चाललेलो असतो तेव्हा प्रोत्साहन देणारे कमी पण पाय खेचणारे जास्त असतात. बऱ्याच वेळेस असं व्हायचं बरं का. म्हणजे नाव होत गेलं तर लोकांची म्हणजे ही पण वाढली, थोडक्यात काय म्हणतात विरोधक वाढत जातात बऱ्याच वेळ, म्हणजे कुठलाही क्षेत्र असू दे. मग व्हायचं असं की जिथं मला बोलवायचं तिथं मग दुसराच येऊन नाव आपलं सांगून जायचं, कशाला त्याला बोलवतोय, माझ्याकडे एक माणूस आहे दुसरा त्याला घेऊन जा, नाही का. म्हणजे त्या लोकांना माझ्यापर्यंत पोहोचून देत नव्हते, अशी पण गोष्टी घडल्या. आणि कॉन्टॅक्ट होत नसेल ना त्यावेळी. कसं होतं, साधे फोन असायचे आपल्या, सोशल मीडिया एवढं स्ट्रॉंग नव्हतं त्यावेळेस, साधे बटनाचे फोन कीपॅड वाले, नाही का. त्यामुळे लोक
आणि व्हायचं ना. असं कसं असतं, ज्यावेळेस एखाद्या माणसाला तुम्ही 10 वेळा जर एकच गोष्ट सांगताय तर तो माणूस सुद्धा ज्याला खरं वाटतं तो पण त्याच खरं म्हणणार, असं पण होतं. कारण तो व्यक्ती ऍक्च्युअल मध्ये आपल्याला भेटलेलाच नसतो. हा, भेटलेला नसतो. मग काही पार्ट्या अशा पण यायच्या ना की विशाल माहिती कुठे आहेत, त्यांना आम्हाला भेटायचं, आम्हाला त्यांच्याकडून ते पॅटर्न्स वगैरे घ्यायचे. हे काय करायचे, माझ्याकडून घ्यायचे पॅटर्न, म्हणजे माझ्याकडून पेनड्राईव्ह मध्ये कॉपी करून घ्यायचे, परत ते दुसऱ्याला विकायचं. अरे बापरे. त्याच्यावर पैसे ते मिळवायचे. अशा पण गोष्टी होत होत्या. म्हणजे मी जे पॅटर्न बनवतोय ते मी माझे वैयक्तिक बनवत होतो. म्हणजे साऊंड जे निर्माण करायचं ना ऍक्टोपॅड मध्ये किंवा ह्याच्यामध्ये स्टुडिओमध्ये, तर ते पेनड्राईव्ह मध्ये कॉपी करून ते घेऊन जायचे आणि ते परस्पर त्यांचा व्यवसाय करायचे. अशा पण गोष्टी झाल्या. आणि असं कधी झालंय का की काम केलंय पण त्याचे पैसेच तुमच्यापर्यंत पोहोचले नाहीत? खूप वेळा झाले. खूप म्हणजे जवळजवळ मला वाटतंय आता जर तसा हिशोब काढला तर लाखभर रुपये असेच पडले अरे बापरे. की ज्यांनी काम करून गेले तर पैसेच दिले. कसं व्हायचं की पहिल्यांदा काम केल्यानंतर कसं होतं की माणसाचा विश्वास बसतो. आता तुम्ही माझ्याकडे काम करायला आला तर पहिल्यांदा तुम्ही मला थोडे पैसे देणारच ना ऍडव्हान्स रुपये. आणि नंतर काय व्हायचं की ते काम कम्प्लीट झाले का दुसरं तिसरं गाणं आलं की आज देतो उद्या देतो असं म्हणत म्हणत जवळजवळ माझे लाखो रुपये असेच बाहेर असतील आता सध्या. म्हणजे ती गाणी पण मी त्यांना परत दिली नाही, म्हणजे ती गाणी माझ्याकडे असतात, कारण पूर्ण पेमेंट झाल्याशिवाय गाणं काय आपण हे करत नाही. पण असे बरेच अडकलेले पैसे, पण एफर्ट्स गेलेले असतात आपले त्याच्यासाठी. एका गाण्याला नाही म्हणलं तर प्रॉपर जर काम करायचं म्हणलं तर एका गाण्याला 1 आठवडा जातो. म्हणजे ते झिरो पासून म्युझिक करून ते त्याचं नाही का आउटपुट काढण्यापर्यंत. आणि ज्या वेळेला सुरुवातीला तुम्ही काम करत होता म्हणजे 2010च्या आधी वगैरे पासून, तर त्यावेळेला एका शोचे किती मिळायचे तुम्हाला? माझी सुरुवातीला 300 रुपये होते एका दिवसाचं 300. होल काम केल्यानंतर. हा. 300 रुपये पासून स्टार्टिंग होती. मला वाटतं 300 पण नसेल, 250 रुपये. ज्यावेळेस गावाकडे होतो ना 250 रुपयासाठी दिवसभर जायचं. म्हणजे 250 टू आता मला वाटतंय एका सिंगरची 2,500 ते 3,000 काहीतरी हे व्हॅल्यू आहे. म्हणजे आता शोला नेतात ना त्या काही 250 रुपये पासून सुरुवात होती. आणि ते पण खूप वाटायचे त्यावेळेला. महागाई पण तशी त्या पैशानुसार तेव्हाची महागाई तशी होती, पण आताचा काळ वेगळा आहे. बाकी मग आता फ्युचर मध्ये काय प्लॅन आहेत? फ्युचर मध्ये काही नाही, ऍज अ संगीतकार म्हणूनच काम करायचंय. नवीन नवीन लोकांना संधी द्यायची. आणि मला तर असं वाटतं की खरंच माझ्याकडे कॉन्टॅक्ट करावा सगळ्यांनी, की ज्यांना प्लॅटफॉर्म भेटत नाही, जे आपले गरीब कलावंत आहेत त्यांना कसं तरी आपण एक ट्रॅक मिळवून द्यायचं असं मला वाटतं. कारण बऱ्याच स्टुडिओला काय होतं की खूप चांगले कलाकार आहेत पण ते पैशामुळे म्हणतात आम्हाला सर एवढेच आमच्याकडे पैसे नाहीत, आम्ही कसं येऊ, आमची लिरिक्स आहेत, आमची गाणी कशी बनवायची, असे पण मला फोन येतात. काय नाही म्हणतो मी, माझ्याकडे या तुम्ही आणि आपण तुमचं गाणं करूयात विदाउट चार्जेस. हा, विदाउट चार्जेस. फक्त त्यांना एक इच्छा असते की कुठंतरी आपलं गाणं रिलीज सोशल मीडियावर व्हावं, कारण त्यांनी लिहिलेलं असतं, काहीतरी माइंड मध्ये असतं, पण परिस्थितीनुसार ते गरीब असतात. आता बरेचसे लिरिकिस्ट असे आहेत की हजारो गाणी त्यांच्याकडे लिहिलेली आहेत, पण त्यांना ती हजारो गाणी तर ते संगीतबद्ध करू शकत नाहीत ना, कारण स्टुडिओ अवेलेबल होत नाहीत. आणि स्टुडिओ मिळाला तर ते पैसे कोण देणार, कारण आजकाल जो तो आपलं कुठून पैसा कसा मिळतो हे बघतो. काही लिरिकिस्ट माझ्याकडे असेच येतात, सर मला पाठवतात डायरेक्ट असे लिरिकिस्ट आहे. मी पण त्यातून काय करतो की चांगले चांगले जेवढी गाणी वाटतात ना ती गाणी घेऊन त्यांना बोलवून घेतो आणि आपण करूयात म्हणतो. आणि जे काय असेल त्याच्यातून सोशल मीडियावर समजा काय 4 पैसे आले तर 2 पैसे तुम्हालाही राहतील मलाही राहतील, अशा पद्धतीत काम करतो. अच्छा, म्हणजे स्वतःच फक्त न बघता समोरच्याचं पण काहीतरी चांगलं व्हावं ह्या हेतूने काम करणारी लोक खरंच खूप कमी आहेत सध्या. आणि त्यापैकीच विशाल सर खूप चांगलं काम करतायत. सो कुणाकडे असे चांगले कलावंत असतील जे जगासमोर रिप्रेझेंट होऊ पाहतात पण त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाहीये, तर त्यांनी नक्कीच सरांना कॉन्टॅक्ट करावा. मी त्यांचा सोशल मीडिया किंवा कॉन्टॅक्ट सगळं काही इथे मेन्शन करते. ओके, सो तुमचं फेवरेट एखादं सॉन्ग आमच्या प्रेक्षकांसाठी होऊन जाऊ द्या. अच्छा, माझं आवडते गाणं आहे सोनू निगमजींनी गायलेलं, तर ती खास थोडीशी 4 लाईन लावून जातो. अभी मुझ में कहीं बाकी थोड़ी सी है जिंदगी, जगी धड़कन नहीं
जाना जिंदा हूँ मैं तो अभी, कुछ ऐसी लगन इस लम्हे में है, ये लम्हा कहाँ था मेरा, अब है सामने इसे छू लूं जरा, मर जाऊं या जी लूं जरा, खुशियाँ चूम लूं या रो लूं जरा, मर जाऊं या जी लूं जरा. खूप छान आवाज आहे. म्हणजे आतापर्यंत आमच्या सोबत एक संगीतकार बोलत होता, पण आता ऍक्च्युअल मध्ये आम्ही तुमचं सिंगिंग पण ऐकलं. म्हणजे मी तुमचे म्युझिकचे सगळे व्हिडिओज बघितलेले आहेत, पण सिंगिंग आता पाहिलं. खूप छान आवाज आहे. थँक्यू त्याच्या. आणि आम्हाला एवढा वेळ दिलात आणि आमच्याशी एवढ्या छान प्रकारे गप्पा मारल्यात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बाकी तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि नेक्स्ट तुम्हाला पॉडकास्टमध्ये कुणाला बघायला आवडेल तेही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद. थँक्यू.